आज तर आहे ना भाऊ, डायरेक्ट कांद्याने ना वहिनीला रडवलंच. तर जय शिवराय मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी सकाळी ना दिनेश भाऊ आले होते ट्रॅक्टर घेऊन नाही का भोपळीकडून. त्यानंतर इथं प्रवीण भाऊंची भेट झाली. ते म्हणले काय नादखोळा जळगाव तुळा. त्यानंतर आहे ना आपण निघालो ते हायवेनं, कारण की आपल्याला आणायचं होतं ऋषीभाऊला केळीचे पानं नाही का. इथून या झाडाचं एक केळीचं पान तोडलं, या झाडाचं एक केळीचं पान तोडलं. तिकडे केळीचं पान तोडताय ना, बघितलं तर काय आपल्या केळीला लागले असे मस्तपैकी केळं. जर तुम्हाला खायचे असतील तर घेऊन जा. तर त्यानंतर आपली केळाची पानं तोडून झाली. मग आपण पण निघालो होतो गाडीवर. या हायवेने मस्तपैकी घरी बघतो तर काही पाहुणे आले होते. हे पाहुणं बघा कसं माहिती मुक्का घेतात या फुग्याचा. त्यानंतर आणि इथं चालू त्यांच्या पुरणाच्या पोळ्या. कारण की आपल्या घरी ना हे पाहुणे आले होते मामीन ते बरं का. मग त्यानंतर त्यांची निघायची तयारी झाली. या टमटममध्ये ना ही बघा कशी कार पण आपलं तोंड लपवती. त्यानंतर त्यांना टाटा बाय बाय केला. मग त्यानंतर मस्तपैकी आपल्याला घरच्यांना लावलं भाऊ काम. मग आपण काय ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर कशासाठी घेतला तर दगड टाकण्यासाठी. टाकण्यासाठी आणि विकास भाऊ आणि दीपक भाऊ होते. मस्तपैकी मी ट्रॅक्टर चालवते बघा मागं कसे बसले. त्यानंतर इथं ताईसाहेब होते. त्यानंतर विकास भाऊनी मस्तपैकी ट्रॅक्टर आणल्यानंतर ते दगड आहे ना आपण खाली करून घेतले बरं का. तर मित्रांनो आपल्या आयडियाला तेवढं जातात आणि फॉलो करून घ्या. फॉलो कमून करीत नाही मित्रांनो तुम्ही.